सुनबाई, आज माझी तब्येत बरी नाही, थोडा आराम करायचा आहे, मधुजी शांतपणे म्हणाल्या. ते ऐकताच सून संतापली आणि तडकून म्हणाली, कशासाठी ठेवलं आहे तुम्हाला या घरात? चेहरा बघायला? आम्ही तुम्हाला खायला देतो, राहायला छप्पर दिलं आहे आणि एवढंसं कामही नाही होत तुमच्याकडून. हे ऐकून मधुजींच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी काही उत्तर दिलं नाही, फक्त मनात प्रार्थना केली, देवा, ज्याचं मन तू मऊ करू शकला नाहीस त्याला समजावून घेणं तुझ्याच हातात आहे. काळ पुढे सरकला. पण एक दिवस असा आला जेव्हा मधुजींनीच आपल्या सुनबाईला धडा शिकवला. काय झालं होतं त्या दिवशी? नक्की पहा. मधुजी खोलीत बसून रामायणाचं वाचन करत होत्या. तेवढ्यात सुनबाई संतपलेल्या अवस्थेत आत आली आणि त्यांच्यापुढे पुसायचं फडकं फेकून म्हणाली, हे घ्या आणि संपूर्ण घरात पोछा मारा. मधुजी शांतपणे म्हणाल्या, सुनबाई, आज अंगात खूप वेदना होत आहेत, मी आज इतकं काम करू शकत नाही. हे ऐकताच संजनाचं डोकं फिरलं. तिने कोणताही विचार न करता जवळचा झाडू उचलला आणि सासूवर तुटून पडली. आज तुमचं सगळं दुखणं बरं करून टाकते मी, ती ओरडली. मधुजी वेदनेने ओरडत राहिल्या, पण सुनबाईला काही फरक पडला नाही. इतकी मारहाण केली की त्यांच्या उजव्या हाताचं हाड मोडलं. त्या रडत कोसळल्या. रात्री मुलगा घरी आला तेव्हा संजना त्यालाही भडकवू लागली, तुझी आई माझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते, काहीच काम करत नाही, फक्त खाणं हवं असतं. मुलगा ऐकडे न बघताच रागाने बोलू लागला. मधुजी घाबरून शांतपणे आपल्या खोलीत गेल्या आणि कोपऱ्यात बसल्या. त्या दिवसानंतर त्यांना जाणवलं, पतीच्या मृत्यूनंतर जसा आत्म्याचा एक भाग मेला होता तसंच आज उरलेलं सुद्धा संपलं. त्यांचा श्वास चालू होता, पण जिवंत असल्याची जाणीव उरली नव्हती. त्या जुन्या क्षणात हरवून गेल्या. जेव्हा घरात शांतता होती आणि त्यांचे पती पांढऱ्या चादरीत गुंडाळून अंतिम संस्कारासाठी नेले जात होते, तेव्हा त्या काहीच बोलल्या नव्हत्या. ना डोळ्यात पाणी, ना तोंडात शब्द. ते दुःख शब्दांच्या पलीकडचं होतं. पहिले काही दिवस सासरचे लोक त्यांना धीर देत होते, पण 4-5व्या दिवसानंतर नजरेत पुन्हा तोच दुरावा दिसू लागला. त्यांना जाणवले की आता त्या त्यांच्या दृष्टीने एक ओझं झाले आहे. पतीच्या मृत्यूनंतर 4थ्या आठवड्यातच नणंद स्पष्ट शब्दात म्हणाली, आता या घरावर तुझा काही अधिकार नाही. दीर्घा अधिक कठोर होता. तो म्हणाला, आता काय आम्ही तुझं रडके चेहरे पाहू का? आमच्या मुलांसमोर हे नाटक नको. आणि मग एक दिवस त्यांनी त्यांचं सगळं सामान बाहेर फेकून दिलं. मधुजी रस्त्यावर उभे होत्या, हातात छोटी बॅग आणि मनात हजारो प्रश्न, पण डोळ्यात पाणी येत नव्हतं. पण जणू दुःखाने मर्यादा पार केली होती. त्यांनी आपल्या भावाला फोन केला, मी तुझ्याकडे येत आहे. मनात आशेचा किरण जागा झाला की आता कदाचित थोडं समाधान मिळेल. भाऊ आणि वहिनीने त्यांना घरात घेतलं. सुरुवातीला वहिनीने सन्मान दिला, मुलांशी त्या मिसळल्या आणि मधुजींनी देवाचे आभार मानले. पण काही दिवसांनी वहिनींचं वागणं बदलू लागलं. छोट्या गोष्टींवर चिडचिड, तिरकस बोलणं, आवाज वाढवून बोलणं सुरू झालं. मधुजींच्या मनात पुन्हा तोच जुना भय शिरला. कदाचित हे छप्परही माझ्या डोक्यावरून जाणार का? आणि मग तो दिवस आलाच, जो त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण ठरला. एका संध्याकाळी वहिनीने पतीला बोलवलं आणि मधुजीवर आरोप केले, ही घरात राहून माझ्या आणि मुलांच्या आयुष्यावर परिणाम करते, माझ्या स्वातंत्र्यात अडथळा आणते. भावाने पत्नीचं ऐकून घेतलं आणि संतापून म्हणाला, उद्या सकाळपर्यंत हे घर रिकामं कर हा. मधुजींनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. त्या रात्री त्या विचार करत राहिल्या, मी इतकी वाईट आहे का की सगळे दरवाजे माझ्यासाठी बंद होतात. त्यांच्या मांडीवर छोटा अजित झोपला होता. पतीची शेवटची आठवण, त्यांचा एकमेव आधारस्थान. क्षणभर त्यांना वाटलं की आयुष्य संपवावं, पण अजितकडे पाहून तो विचार त्यांनी दूर केला. जर मीच नसले तर या निष्पाप लेकराचं काय होईल? त्यांनी डोळे पुसले आणि नव्या आयुष्याच्या शोधात निघाल्या. पदरात काही शिल्लक दागिने बांधले आणि एका ओळखीच्या माध्यमातून फॅक्टरीत काम मिळवलं. त्यांना शिवणकामाचं कौशल्य होतं. तिथे त्यांना सिलाईचं काम मिळालं. पगार फारसा नव्हता, पण त्या पैशात 2 वेळेचं अन्न मिळू लागलं आणि त्यांचं जगणं पुन्हा हळूहळू सुरू झालं. दिवस कामात जात असे. रात्री मधुजी अजितला अभ्यास करवायच्या आणि उरलेला वेळ पूजापाठात घालवायच्या. अशा प्रकारे जीवन कठीण नक्कीच होतं. पण प्रत्येक दिवस त्यांना हे जाणवून देत होता की त्या कमजोर नाहीत. ते एक आई आहेत, जी आपल्या लेकरासाठी सगळं सहन करू शकते. त्यांना एकच आशा होती की एक दिवस सर्व काही बदलेल. तो दिवस उशिरा येऊ दे, पण त्या हार मानणार नव्हत्या. सकाळची वेळ होती. फॅक्टरीत मशिनांचा आवाज घुमत होता. कपडे घामाने भिजले होते, पण मधुजींच्या हातातील बोटं कपडे शिवण्यात इतकी रमली होती की जणू त्या स्वतःच आणि आपल्या मुलाचं भविष्य शिवत होत्या. त्यांच्या मनात एक निर्धार होता की अजितला चांगलं आयुष्य द्यायचं. त्यांची इच्छा होती की अजितने त्यांच्या दारिद्र्याच्या थकव्याचा आणि भूतकाळाच्या सावल्यांपासून दूर जाऊन एक सुंदर जीवन जगावं. म्हणून त्यांनी आपल्या प्रत्येक थेंब परिश्रम त्या स्वप्नासाठी अर्पण केला. वर्ष पुढे सरकत गेली आणि अजित शिक्षणात प्रगती करत राहिला. त्यांच्या डोळ्यातील चमक मधुजींना
अंतःकरणातून समाधान देत असे. तो शाळेतून येऊन स्वतःचे कपडे धुवायचा, कामात त्यांना हातभार लावायचा, सगळी मदत करायचा. ते पाहून मधुजींच्या मनात अभिमान दाटून येई. माझा मुलगा वेगळा आहे. माझ्या संस्कारांची हीच साक्ष आहे. आणि मग तो दिवस आला ज्याचं स्वप्न मधुजींनी वर्षानुवर्ष पाहिलं होतं. अजितने कॉलेज पूर्ण केलं, मुलाखत दिली आणि त्याला नोकरी मिळाली. जेव्हा त्याला पहिला पगार मिळाला तेव्हा त्याने आईच्या हातात काही नोटी ठेवल्या. मधुजींच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी मुलाला घट्ट मिठी मारली आणि मनोमन देवाचे आभार मानले. जीवनातील वेदना आता फळ देऊ लागल्या होत्या. असं वाटत होतं की आता त्यांचा दुःखाचा शेवट जवळ आला आहे. दुःख आता संपून जाईल. त्यांना वाटलं आता आयुष्यात शांतताच येईल. शांततेत जाईल माझं आयुष्य. मी माझ्या मुलाच्या आनंदात सामील होईल. पण त्याच काळात त्यांचा भाऊ आणि वहिनीचं वागणं पुन्हा बदलायला लागलं. जे लोक कधी काळी त्यांना घराबाहेर काढून रस्त्यावर सोडून गेले होते ते आता दर तिसऱ्या दिवशी चौकशीला येऊ लागले. वहिनी तर डोक्यावर पदर घेऊन गोडगोड बोलू लागली, माफी मागण्याचं नाटक करू लागली. त्यांच्या बोलण्यातून खोटेपणाचा वास येत होता. पण मधुजींनी काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांना समजलं की त्यांच्या सुधारलेल्या परिस्थितीकडे पाहून आता ते पुन्हा नातं जोडायचा प्रयत्न करत आहेत. मधुजींच्या स्वभावातच होतं नाती तोडण्यापेक्षा जोडण्याचा प्रयत्न करणं. त्यामुळे त्यांनी आपल्या घराचे दरवाजे उघडे ठेवले. एक संध्याकाळी अजित त्यांच्यासमोर येऊन बसला. चेहऱ्यावर काहीतरी गंभीर भाव होते. मधुजी विचारतात. मधुजी त्याला म्हणतात, काय झालं बाळा, सर्व काही ठीक आहे ना? कसली काळजी करत आहे? काही टेन्शन तर नाही ना? अजित हळू आवाजात म्हणाला, आई मी एक निर्णय घेतला आहे. मधुजी आश्चर्याने म्हणाले, कसला निर्णय बाळा? तो म्हणाला, मला संजनाशी लग्न करायचे. मी संजनाशी लग्न करायचे ठरवले आई. हे ऐकून मधुजींना जणू विजेचा झटकाच बसला. ही ती संजना, त्यांच्या वहिनीची मुलगी, जिने कधी काळी त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना घराबाहेर काढण्यात मुख्य भूमिका बजावली होती. त्या थक्क झाल्या. काही क्षण त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. नंतर त्यांनी नजर वर केली आणि विचारलं, बाळा तुला माहीत आहे ना ती कोण आहे? तिच्या आईने माझ्यासोबत काय केलं होतं आणि कशी वागली होती? अजितने मान खाली घातली पण तरी ठाम आवाजात म्हणाला, आई काही झालं असलं तरी मला संजना आवडते. मला तिच्यावर लग्न करायचंय. ती एक चांगली मुलगी आहे. तिला एक संधी द्यावी. मधुजींनी त्याला अनेक दिवस समजावलं पण अजित मात्र त्याच्या विचारावर ठाम राहिला. शेवटी त्यांनी मनावर दगड ठेवून हार मानली. एक दिवशी त्यांनी आपला भाऊ आणि वहिनीला घरी बोलवलं आणि स्वतः संजनाचा विवाहाचा प्रस्ताव ठेवला. तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात कटू क्षण होता. वहिनीच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच विजयी हास्य, तोच अहंकार दिसत होता. पण तरीही मधुजी शांत राहिल्या. मुलाच्या आनंदासाठी त्यांनी आपले अश्रू, दुःख सगळं गिळून टाकलं. हे फक्त एक आईच करू शकते, जी आपल्या लेकराच्या सुखासाठी स्वतःचा द्वेष आणि अभिमान दोन्ही बाजूला ठेवू शकते. लग्न ठरलं, विधी झाले आणि संजना त्या घरात सून म्हणून आली. मधुजींच्या मनात आनंदाचा कणभरही भाव नव्हता. त्यांच्या प्रत्येक हसण्यात एक बनावटपणा होता. त्यांना ठाऊक होतं या नात्यात दडलेलं विष एक दिवस बाहेर येईलच. पण त्या आई होत्या म्हणून त्यांनी गप्प राहणं पसंत केलं. सगळं देवावर सोडलं आणि स्वतःला नव्या परीक्षेसाठी तयार केलं. लग्नाच्या सुरुवातीला सगळं आनंद दिसत होता. संजना हसतमुख होती, गोड बोलून सगळ्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत होती. ती मधुजींशी नम्रपणे बोलायची. हे पाहून मधुजींच्या मनात विचार आला, कदाचित मीच चुकीची होते. ही मुलगी खरंच खूप सुंदर आहे, चांगली आहे, माझ्या मुलासाठी योग्य असावी. पण आईचं मन कधी कधी फसतं. तरी डोळे मात्र सत्य ओळखतात आणि ते सत्य फार काळ लपून राहिलं नाही. थोड्या दिवसात संजना म्हणू लागली, आई आता आम्ही दोघं नोकरी करतो, त्यामुळे मी तुमच्या जबाबदाऱ्या उचलू शकत नाही. तुम्ही तुमचं स्वयंपाकघर वेगळं करा. हे ऐकून मधुजींच्या डोळ्यात अश्रू आले पण त्या काही बोलल्या नाहीत. अजितने तात्काळ या निर्णयाला विरोध केला. आत्ता हे शक्य नाही. अजितच्या या उत्तरामुळे संजनाच्या मनात मधुजीबद्दलची रागाची ठिणगी पेटली. तिच्यामध्ये मधुजीच म्हणजे तिच्या सासूबाई तिच्या सुखाच्या आड येत होत्या. घरातील तिचं वागणं हळूहळू बदलायला लागलं. एक दिवशी मधुजी स्वतःसाठी गरम पाणी करायला गेल्या तेव्हा पाहिलं की स्वयंपाकघराच्या दरवाजाला कुलूप लागलेलं होतं. त्या आश्चर्याने अजितकडे वळाल्या आणि विचारलं, बाळा स्वयंपाकघराला कुलूप का लावलंय? अजितने खांदे उडवत सांगितलं, आई संजनाने सांगितले की जेवणाच्या वेळेशिवाय स्वयंपाकघर उघडलं जाणार नाही, फक्त तेव्हाच उघडलं जाईल. मधुजी काहीच बोलले नाहीत पण आतून काहीतरी तुटलं. वाईट वाटलं. तेच ते स्वयंपाकघर जिथे त्यांनी वर्षानुवर्ष आपल्या मुलासाठी प्रेमाने अन्न बनवलं होतं.
त्याच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी तयार केल्या होत्या. आज त्या जागेत पाऊल ठेवणं सुद्धा त्यांच्या इच्छेवर अवलंबून नव्हतं. काही दिवसातच घरातील प्रत्येक कोपऱ्यात त्यांचं अस्तित्व नाहीसं होत गेलं. हे सगळं चुकीचं घडत होतं. अजित जे पैसे दर महिन्याला त्यांच्या हातात ठेवायचा ते आता थेट सुनेच्या हातात जाऊ लागलं, त्यांच्या हातात न देता. आता त्यांना स्वतःच्या गरजांसाठी संजनावर अवलंबून राहावं लागलं. तीच आई जिने आयुष्यात कधी कुणासमोर हात पसरवला नव्हता, आज औषधांच्या पैशांसाठी आपल्या सुनेसमोर नजर खाली करावी लागत होती. संजना त्यांना आदेश द्यायची जणू ती कोणी नोकरच आहे. सकाळी उठून संपूर्ण घर साफ करून ठेवा, माझे कपडे धुवून द्या आणि हो, माझ्या सँडल्सही स्वच्छ करा. कधी मधुजींनी थकव्याने काम टाळलं किंवा काही बोलल्या तर संजनाकडून असे कडवे शब्द निघायचे की ज्यांची वेदना दिवसभर मनात घोळत राहायची. एक दिवशी त्या फार थकल्या होत्या. त्यांनी शांतपणे सांगितलं, सुनबाई आज माझी तब्येत बरी नाही गं, थोडा आराम करायचा आहे. ते ऐकून संजनाचा आवाज थारथार झाला. त्यासाठी ठेवला आहे तुम्हाला या घरात? का खायला देतो, राहायला छप्परही दिले आणि एवढंही काम होत नाही का तुमच्याकडून? हे सगळं ऐकल्यानंतर त्या क्षणी त्यांच्या मधुजींच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी काही उत्तर दिलं नाही, फक्त मनात प्रार्थना केली. देवा, ज्यांचं मन तू मऊ करू शकला नाहीस त्याला समजावणं तुझंच काम आहे. दिवसेंदिवस त्यांचं मन आणखी तुटत गेलं. त्या विचार करत राहिल्या, मी कधी कोणाच्या मुलीशी असं वागले नाही, पण माझ्याचसारखी दुसरीच मुलगी मला माणूस म्हणून का बघत नाही? आजी सगळं त्यांच्या समोरच होतं, पण तो डोळे कान बंद करून बसलेला होता. तो नेहमीच आपल्या पत्नीच्याच बाजूने बोलायचा, माहीत नाही का? आई, तूच चुकीचं समजत आहेस. संजना खरोखर समजूतदार आहे, तूच प्रयत्न तरी कर. मधुजी काही बोलत नाहीत, फक्त विचार करत राहतात. हा तोच माझा अजित आहे का, जो कधी माझ्याशिवाय झोपूच शकत नव्हता? आज त्याला माझा अश्रूही दिसत नाहीत का? त्या देवासमोर हात जोडून उभ्या होत्या राहत आणि म्हणत, मला फक्त थोडं धैर्य दे, थोडं समाधान दे. जगावर नाही, फक्त माझ्या लेकराकडून इतकं दुःख अपेक्षित नव्हतं मला. संजना दिवसेंदिवस अधिक कठोर होत गेली. कधी ती त्यांच्यावर चोरीचा आरोप लावत असे, कधी काही काम न केल्याबद्दल टोमणे मारत असे. पाहुणे आले की संजना मधुजींना खोलीत बंद करायची आणि बाहेर सांगायची, आईची तब्येत बरी नाही आहे, त्या विश्रांती घेत आहेत. आणि मधूच्या आत बसून अश्रू दाबत भिंतीला टेकून रडत राहायच्या. प्रत्येक दिवसागणिक त्यांची स्थिती अधिक वाईट होत गेली. घरात त्यांची किंमत आता फक्त एक ओझं म्हणून उरली होती. ते एका कोपऱ्यात सीमित झाल्या, जिथे फक्त आठवणी होत्या, थोडी शांतता आणि मनात सतत टोचणारा एक वेदनादायक भाव. फक्त जेव्हा त्या पूजा करायच्या तेव्हाच थोडं समाधान मिळायचं. तो एकमेव क्षण होता जेव्हा त्या स्वतःला ज्या जगापासून दूर आपल्या देवाजवळ जाणवत होत्या. ती छोटीशी खोली आता त्यांच्यासाठी मंदिरासारखी झाली होती. त्या आजही देवासमोर शांतपणे प्रार्थना करत बसल्या होत्या. प्रार्थना करत असताना तेवढ्यातच दरवाजा धाडकन उघडला गेला. संजना आत आली. हातात पोछा, चेहऱ्यावर राग आणि डोळ्यात तीच जुनी द्वेषाची भावना, छटा, जी आता कायमची स्थिर झाली होती. मधुजी दचकल्या. संजना ओरडली, हे घ्या पोछा आणि संपूर्ण घर साफ करा. तिने पोछा त्यांच्यासमोर फेकला. मधुजी तिच्या रागीट चेहऱ्याकडे पाहत राहिल्या. बेटी, अगं अंग खूप दुखतंय माझं, आज मी साफसफाई करू शकत नाही. माझी तब्येत बरी नाही आहे. हे ऐकून संजना आणखी भडकली. तिला ना त्यांच्या वयाची जाणीव होती ना एवढंच की ती क्षणी देवासमोर बसल्या होत्या. तिने वायपर उचलला आणि थेट त्यांच्या हातावर जोरात मारलं. वेदनाची तीव्र लाट संपूर्ण हातभर पसरली. ती सिसक्यांचा हात मागे खेळतात, पण संजनाचं बोलणं थांबत नाही. आज तुझं सगळं दुःख न संपवते मी. ती त्यांना मारत राहिली आणि मधूच्या असहाय्यपणे स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत राहिल्या. त्यांची पूजा अपुरीच राहिली. डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांच्या मनात आलं, कदाचित देवाची शपथ दिली तरी ते थांबेल. त्यांनी हात जोडले आणि म्हणाला, संजना, देवाच्या नावानं तरी थांब, देवाचं तरी भीती बाळग, मी तुझ्या आईसारखी आहे. पण तिच्या मनात मानवता उरलीच नव्हती. थांबायच्या ऐवजी ती आणखी जोरात ओरडली, अजूनही मेली नाहीस तू, रोज रडत बसतेस, आमच्या आयुष्यातून नाहीशी हो. हे शब्द मधुजांच्या हृदयात बाणासारखे घुसले. त्यांच्या हाताची हाडं तुटली होती. वेदना असह्य झाल्या होत्या. त्या जमिनीवर बसल्या. देवासमोर दिवा अजूनही पेटलेला होता. त्यांनी देवाकडे पाहत कुजबुजल्या, मी सुद्धा तुझीच लेकरं आहे ना, तूच आता मला न्याय दे. त्या बराच वेळ देवासमोर मान झुकून बसून राहिल्या. अश्रू सतत वाहत होते. हाताचा त्रास आता छातीत जाणवू लागला होता. श्वास थपापत होते. प्रत्येक श्वास वेदनेने भरला होता. कसंबसं उठल्या तेव्हा अंगात थकवा आणि अशक्तपणाही होता. संजना निघून गेली होती. दरवाजा बंद होता. त्यांच्या मनात आलं, आत्ता अजितला सगळं सांगावं, पण पुढच्या क्षणी विचार आला, तो माझ्यावर विश्वासच ठेवणार नाही.
एकदा आधी जेव्हा तिने फक्त इतकंच म्हटलं होतं, की संजनाचं वागणं बरोबर नाही, तेव्हा अजितने तिला समजावलं होतं, "अगं आई, संजना खूप चांगली मुलगी आहे. आई तू जरा जास्त विचार करते. संजना मनातून वाईट नाही आहे, ती खूप चांगली आहे." मधुजीला माहीत होतं, की यावेळी सुद्धाही तसंच होईल. म्हणून त्या शांत राहिल्या. त्यांनी ना जेवण मागितलं, ना पाणी मागितलं. फक्त आपला मोडलेला हात कपड्याने बांधला आणि बिछाणावर आडव्या झाल्या. संपूर्ण रात्र त्या शब्दांचा म्हणजे आवाज त्यांच्या कानात घुमत राहिले. ती अजून मेली नाही का? हा तिरस्कार त्या आयुष्यभर विसरू शकणार नव्हत्या. जेव्हा एखादी सूनच आपल्या सासूला मरून जाण्यास सांगते, तेव्हा ती फक्त शरीरावर नाही तर आत्म्यावरही जखम करते, मनातून पोखरून टाकते. सकाळी डोळे उघडले तर खोलीत तीच शांतता पसरलेली होती. त्यांनी पुन्हा एकदा अंतःकरणातून देवाला आठवलं. परमेश्वरा, देवा, जर मी कधी कोणाचं वाईट केलं असेल तर मला माफ कर. पण पण मी निर्दोष आहे तर माझ्याशी न्याय कर. त्यांच्यात काहीतरी बदल होत होता. मन आता अधिक दृढ होत होतं. त्या समजून गेल्या होत्या की आता कोणाकडूनही काही अपेक्षा ठेवायची नाही, कारण एकटा देवच पुरेसा आहे. आणि त्याने मनात एक निश्चय केला, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत सहन करेन, पण देवावर कधी तक्रार करणार नाही. जो मन जाणतो तोच एक दिवस माझा न्याय करेल. त्यांच्या हातात मुंग्या येत होत्या. सूज वाढत चाललेली होती. सूज वाढलेली होती, पण त्या शांत होत्या. कारण त्यांना ठाऊक होतं की इथं कुणालाच त्यांच्या वेदना दिसणार नाही. इथे फक्त तेच खरं मानलं जाणार आहे, जे इतरांना दाखवलं जातं. संध्याकाळी अजित ऑफिसवरून घरी आला. थकलेला होता. थकलेला पण चेहऱ्यावर नेहमीसारखीच कठोरता. मधुजी धीर करून त्याच्यासमोर बसल्या हळू आवाजात म्हणाल्या, "बाळा बघ, माझा हात फार सुजला आहे. दुखतोय माझा हात. कदाचित हाड मोडलं असावं." अजितने एक नजर टाकली आणि काळजी करण्याऐवजी त्याच्या डोळ्यात राग चमकला. "आई, आई, हा पुन्हा काय नवीन ड्रामा आहे? तू नेहमी तक्रारच करत राहतेस. कधी हे दुखतंय, कधी ते दुखतंय. कधी शांत बसतेस का?" संजना म्हणत होती की तू स्वतः घसरलीस आणि आता तिच्यावर दोष टाकत आहे. हे ऐकताच मधुजींच्या नजरेसमोर काळोख दाटला. हा तोच अजित होता का, जो कधी त्यांच्या हलक्या उंदक्यावरही धावत येत असे? आज तोच त्यांच्या मोडलेल्या हाताला ड्रामा म्हणत होता. त्यांचं हृदय तुटलं, गळा दाटून आला. फक्त एवढंच बोलू शकल्या त्या, "बाळा, तुला माझ्यावर विश्वास नाही का?" अजितने चेहरा वळवला. त्या शांतपणे आपल्या खोलीत परत गेल्या. रात्रीचा शेवटचा प्रहार होता. सगळं शांत. त्यांनी डोळे मिटले, पण मन जागं होतं. त्या देवाशी बोलत होत्या. आपलं दुःख सांगत होत्या, समाधान मागत होत्या. तेवढ्यातच एक भयानक किंकाळीने ती शांतता भंगली. त्या दचकल्या. आवाज स्वयंपाकघरातून येत होता. तो कोणीतरी परक्या स्त्रीचा नव्हता, तो संजनाचा होता. थरथरत्या पायांनी त्या दरवाजाकडे गेल्या. तेवढ्यात अजित धावत आला, स्वयंपाकघराकडे गेला. मधूची दारात पोहोचल्या आणि फक्त फक्त एवढंच ऐकलं, "आई, संजनाला काहीतरी किड्याने चावलंय. कुणीतरी संजनाला चावलंय." त्यांचं हृदय जोरात धडधडू लागलं. संजना जमिनीवर पडलेली होती. त्याचा हात हात घट्ट धरलेला, डोळ्यात भय. अजितने तिला तातडीने गाडीत बसवलं आणि हॉस्पिटलने निघून गेला. मधूची दारात उभ्या राहिल्या आणि ती गाडीत दूर जाताना पाहत राहिल्या. मनात अस्वस्थता होती. हात तोच हात होता ज्याने काल मला मारलं होतं. आणि हा तोच क्षण होता जो सगळं बदलून टाकणार होता. त्यानंतरच आयुष्य पूर्ण बदलून जाणार होतं. रात्रीचा उरलेला वेळ त्यांनी अंधारात घालवला. डोळ्यांना झोप नव्हती. कधी काळजी वाटे, कधी दया येई. सुनेचीच. पण एक गोष्ट स्पष्ट होती, देवाने त्यांची दखल मात्र नक्की घेतली होती. कदाचित हाच न्यायाचा प्रारंभ होता. सकाळी अजित परतला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि चिंता दिसत होती. "आई, विष फार तीव्र होतं, पण डॉक्टरांनी कसंबसं सांभाळलंय. आता ती ठीक आहे." मधुजाने शांतपणे मान हलवली, काही बोलल्या नाहीत. दुपारी संजनाला घरी आणलं गेलं. ती पूर्णपणे गप्प होती, डोळे खाली, हात थरथरत होते. ती थेट आपल्या खोलीत गेली, काही न बोलता. काही क्षणातच पुन्हा एक किंकाळी. यावेळी आणखी एक भयानक. त्या तात्काळ दाराकडे धावल्या. अजय पळत आला. त्याच वेळी संजना पलंगाच्या मध्याशी उभी होती. चेहरा पांढरा पडला होता, शरीर थरथरत होतं. ती मोठमोठ्याने ओरडत होती, "इथे काहीतरी आहे. खूप मोठे. विंचू मला चावतील असं वाटतंय." अजितने पलंगाची चादर उचलली. सगळा कोपरा तपासला, पण तिथे काहीच नव्हतं. "संजना, इथे काही नाही. तुला फक्त भास होतोय." अजित शांतपणे समजावत होता, पण संजनाचा तो भास थांबण्याचं नाव घेत नव्हता. ती भिंतीला टेकून हाफवत बसली होती आणि सतत म्हणत राहिली होती, "इथं काहीतरी आहे. इथेच होते." मोठा विंचू होता. अचानक ती खोलीबाहेर पळाली.
आणि स्वयंपाकघराकडे गेली. जसं तिने दरवाजा उघडला तशी पुन्हा एक किंकाळी. इथंही विंचू आहेत. ते मला चावतील. यावेळी अजितचा संयम सुटला. तो चिडून म्हणाला, संजना शुद्धीवर ये. इथे काहीच नाहीये. काही विंचू वगैरे नाहीये. पण संजना सतत मागे सरकत होती. शेवटी ती स्वयंपाकघराच्या दारापासून दूर जाऊन भिंतीजवळ जाऊन बसली आणि दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकला. विंचू आहेत. यावेळी अजितचा संयम सुटला. तो चिडून म्हणाला, संजना खरंच तू शुद्धीवर ये. इथं काही नाहीये. पण संजना सतत मागे सरकत होती. शेवटी ती स्वयंपाकघराच्या दारापासून दूर जाऊन भिंतीजवळ जाऊन बसली आणि दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकला. मधुजी दारामागे उभं राहून हे सगळं ऐकत होत्या, बघत होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. पण ते आनंदाचे नव्हते. ते एका विचित्र दुःख आणि आश्चर्याने भरलेले होते. असं का? मनात विचार उमटला, माणूस खरंच इतका बेफिकीर होऊ शकतो का? जोपर्यंत त्याच्यावर संकट येत नाही तोपर्यंत दुसऱ्याचं दुःख त्याला जाणवत नाही. संजना आता आपल्या भासांनी, तिला भास होत होते, भासांनी वेडीसारखी झाली होती. ती स्वयंपाकघराकडे पाहू शकत नव्हती. त्या प्रत्येक वस्तू तिला विंचूच दिसत होते. अजितने डॉक्टरांशी संपर्क साधला, काही औषधं आणली, पण संजनाचा भीतीचा झटका कमी होत नव्हता. रात्री पुन्हा किंकाळ्या ऐकू यायच्या, वाचवा, तो माझ्या पलंगावर आहे. अजित प्रत्येक वेळी धावत जायचा, सगळं तपासायचा, कुठे काय आहे का. पण तिथे काहीच नसायचं. आता संजना मधुजींकडे एका नोकराणीपेक्षाही कमी नजरेने पाहू लागली होती. आणि मधुजी मात्र आपल्या डोळ्यांनी अनेक सत्य पाहू लागल्या होत्या. ती सत्य जी पूर्वी ती खोटी समजत होती. त्यांच्या देवाचा न्याय हळूहळू समोर येत होता. संजना जणू एखाद्या स्वप्नाच्या सावलीत जगत होती. ती ना झोपत होती ना खात होती. फक्त एकच वाक्य वारंवार म्हणायची, ते येणार, ते परत येणार, मला चावणार. आणि मधुजी शांतपणे हे सगळं पाहत होत्या. नेहमीप्रमाणे पूजा करत राहिल्या आणि मनात म्हणत राहिल्या, देवा तू खूप मोठ्या अंतःकरणाचा आहेस. तू सगळं पाहतोस, तू नक्की न्याय करशील. तो क्षण आता जवळ येत होता, जेव्हा सगळ्यांचे चेहरे खरे उघड होणार होते. सगळं सत्य समोर येणार होतं. ज्या वेदना त्यांनी भोगल्या होत्या त्या आता सगळ्यांना परत मिळणार होत्या, कदाचित अधिक भयंकर रूपात. संजनाची तब्येत दिवसेंदिवस खालवत चाललेली होती. पूर्वी ती फक्त रात्री किंचाळायची, पण आता तिला दिवसाही भोवती विंचू दिसायला लागले होते. ती म्हणायची, रसोईत आहे, स्वयंपाकघरात आहेत, बाथरूममध्ये आहेत, अगदी अंगणाच्या भिंतीवर सुद्धा. तिच्या डोळ्यात फक्त भीती आणि गोंधळ उरलेला होता. चेहरा पांढरा पडलेला होता. शरीर सतत थरथरत होतं. काही वस्तू हातात घेण्याआधी ती अनेकदा बघायची, झटकायची आणि तरी मागे हटायची. हे सगळं बघून आजीचा धीर संपत चालला होता. तो तिच्यावर प्रेम करत होता, पण तिच्या किंकाळ्या, संशय आणि वेड्यासारखं वागणं, वेडेपणाने तो आटून तुटत चालला होता. तो तिला समजवायचा, संजना काहीच नाही आहे, हे सगळं तुझा भास आहे, भ्रम आहे. पण संजनावर त्या शब्दांचा काहीच परिणाम होत नव्हता. ती उलट चिडून म्हणायची, माझ्याशी खोटं बोलू नकोस. तू आणि तुझी आई मला वेडी दाखवण्याचा प्रयत्न करताय. एक दिवस तर सगळ्याच मर्यादा ओलांडल्या गेल्या. संजना जोरात किंचाळत मधुजींकडे धावली आणि ओरडली, हे सगळं तूच केलंस आहेस ना? तूच माझ्यावर काळी जादू केली आहेस का? तूच माझ्या मागे काहीतरी पाठवलं आहेस. एवढंच नाही, तिने आपली चप्पल काढली आणि मधुजींकडे फेकली. मधुजींनी फक्त मान खाली घातली, काही बोलल्या नाहीत. अजित रागाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तर ती त्याच्यावरही चिडली. तू नेहमी या म्हातारीचाच पक्ष घेतोस, तिचीच बाजू घेतो. तुला तुझी बायको दिसत नाही, फक्त आईच दिसते का? आजीचा चेहरा लाल झाला. तो ओरडला, बस संजना, आता पुरे झाले आता. तेवढं संजनाने आपली पर्स घेतली, कपडे भरले आणि म्हणाली, मी माहेरी जाते. तुला माझी काळजी नाही ना? मग मला तुझी गरज नाही. मधुजी दारामागे उभ्या होत्या. मनात एक विचित्र शांतता आणि वेदनेचं मिश्रण होतं. ती गेल्यानंतर त्या अजितकडे आल्या आणि म्हणाल्या, बाळा, ती तुझी बायको आहे, तिला परत आण. अजितने त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या नजरेत थकवा होता, जणू अनेक वर्षांचा भार वाहत होता. तो शांतपणे म्हणाला, नाही आई, आता मी नाही जाणार. आज ती तुझ्याबद्दल ज्या शब्दात बोलली ते मी कधीच विसरू शकत नाही. पहिल्यांदाच अजित त्यांच्या डोळ्यात पाहून बोलत होता. मधुजींनी जाणवलं की तो आता खऱ्या अर्थाने जागा झाला आहे. त्याने अखेर सत्य पाहिलं आहे. दरम्यान संजनाचे आईवडील हैराण झाले होते. त्यांना समजत नव्हतं त्यांच्या मुलीला अचानक काय झालं आहे. घरी पोहोचल्याच्या काही तासातच ती ओरडू लागली, दाराखाली विंचू आहेत, कपाटामागे आहेत, ते मला सगळीकडे चावायला येत आहेत. आईवडिलांनी वाकून पाहिलं, पण तिथे काहीच नव्हतं. ती भ्रमात अवस्थेत ओरडत होती. संजना जमिनीवर बसून आपले केस ओढू लागली आणि रडत म्हणाली, हे सगळं त्या बाईमुळे आहे. ती माझ्या मागे साया लावून गेली आहे. कधी ती रात्री झोपेतून दचकून उठायची, तर कधी दिवसा भिंतीवर हात मारायची. प्रत्येक
तासागणिक नवा भास, नवा भय. शेवटी तिच्या आईवडिलांनी तिला डॉक्टरकडे नेलं. तपासण्या झाल्या, औषधं दिली, झोपेच्या गोळ्या दिल्या, पण काहीच फरक पडला नाही. घरचे आता थकले होते. शेजारीसुद्धा हळूहळू कुजबूज लागले. हीच ना ती, हिने आपल्या सासूला मारलं होतं. आता देवाचा मार बसतोय तिला. अजित काही दिवस तिच्या आई-वडिलांशी फोनवर बोलत राहिला, पण आता तेही शांत झाले होते. ना ते आपल्या मुलीला समजावू शकत होते, ना अजितला काही सांगू शकत होते. त्यांची मुलगी घराबाहेर पडत नव्हती आणि घरातील सगळी शांतता उद्ध्वस्त करत होती. संजना आता एक सावलीसारखी झाली होती. अशांत, तुटलेली, अनियंत्रित. आणि मधुजी देवाकडे शांतपणे म्हणत होत्या, आता न्याय झाला आहे देवा, आता तिला माफ कर. तिला शांतता दे. पण ज्या मनाने सत्य नाकारलं त्यांना शांतता लवकर मिळत नाही किंवा कधीच मिळत नाही. संजनाची अवस्था आता पूर्णपणे ढासाळली होती. तिला ना दिवसाचं भान होतं, ना रात्रीचा विसावा. रात्रीच्या शांततेत तिच्या किंकाळ्या घुमायच्या. मला विंच चावतायत, मला वाचवा. ती स्वतःचे हातपाय ओरखडायची, चेहरा खसखसायची, डोळे विस्फरलेले, केस विस्कटलेले, डोळ्यांवर जुन्या आठवणींची कुजबूज. तीच ती मुलगी होती जी काही महिन्यांपूर्वी गर्वाने बोलत होती. आज स्वतःच्या भानावरही नव्हती. तिचे आईवडील आता सगळीकडून थकले होते. त्यांनी एका बाबाकडे जाऊन झाडफूंक मारून करून घेतली. डॉक्टर बदलले, औषधं बदलली, वैद्य बोलावले, पण काही उपयोग झाला नाही. संजनाची अवस्था जणू एका ठिकाणी अडकली होती. कधी ती पूर्ण शांत व्हायची, भिंतीकडे पाहत राहायची आणि अचानक जोरात किंचाळायची. तो आला, त्याने मला पाहिलं, तो मला घेऊन जाईल. एक दिवस संजनाच्या आईचा धीर सुटला. ती स्वतः ओरडत ओरडली, आता आम्हाला हे पाहवत नाही. कुणी काहीतरी करा. हे काही झालं नाही तर ती आमचं आयुष्य घेईल. शेजाऱ्यांचे कुजबुजी, नातेवाईकांच्या वाकड्या नजरा आणि स्वतःच्या मुलीच्या किंकाळ्याने संजनाचे आईवडील पूर्णपणे कोसळले होते. तेव्हा एका नातेवाईकाने सल्ला दिला, तिला एखाद्या चांगल्या मनोविकार तज्ज्ञांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा. कदाचित तिथं काही इलाज होईल. सुरुवातीला त्यांनी नकार दिला, पण संजनाची अवस्था पाहून तेही विवश झाले. मनावर दगड ठेवून त्यांनी संजनाला सरकारी मानसिक रुग्णालयात दाखल केलं. जेव्हा रुग्णवाहिका दारातून निघाली तेव्हा संजना सतत रडत होती. मला घेऊन जाऊ नका, ते सगळे माझ्या मागे आहेत, ते मला मारून टाकतील. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर पांढऱ्या गणवेशातील कर्मचारी जेव्हा तिला सांभाळू लागले तेव्हा ती पूर्णपणे अनियंत्रित झाली. ती आपले कपडे फाडू लागली आणि किंचाळून माझं नाव घेऊ लागली. आईला बोलवा. सासूबाईंना बोलवा, मला तिची माफी मागायची आहे. तेव्हा तिच्या आईवडिलांनी माझ्या मुलाला अजितला फोन केला आणि म्हणाले, बाळा, तुझा उपकार होईल जर तू आपल्या आईला सांगशील की ती एकदा तरी येऊन आमच्या मुलीला माफ करून जावी. आम्हाला आमच्या मुलीला माफ करावं. अजितने फोन ठेवला आणि खोलीतच शांत बसून राहिला. त्याने चेहरा हाताने झाकला होता. मधूच्या हळूवार त्याच्याजवळ गेला आणि विचारलं, काय झालं बाळा? तो शांत आवाजात म्हणाला, आई, संजना तुझं नाव घेत आहे. तुझी माफी मागायची आहे. ती म्हणते की तिला तुझी माफी मागायची आहे. ती वारंवार म्हणते की जर माफी मागितली नाही तर मी मरेल. मधुजींच्या मनात एक वादळ उठलं. ही तीच मुलगी का? तिने त्यांना पूजा करताना झाडूने मारलं होतं. तिने त्यांचा हात मोडून विचारलं होतं, तू मरत का नाहीस? आणि आज तीच त्यांच्या पायाशी सुनबाई झुकायला तयार झाली होती. तीच जीभ ती कधी विष उगळायची, आज तीच माफी मागण्यासाठी तडफडत होती. त्यांना भोवळ यावी इतका सारा भूतकाळ डोळ्यासमोर फिरू लागला. हृदय क्षणभर थांबलं. त्यांनी डोळे मिटले आणि मनात म्हणाले, हे देवा, आता निर्णय तुझाच आहे. मी तर तुझी भक्तच आहे. त्यांचं मौन अजितला समजलं. त्यांनी हळूच विचारलं, आई, तुला वाटत असेल तर मी तुला रुग्णालयात नेतो. मधुजींनी नकारार्थी मान हलवली. आता गरज नाही. त्या अंतःकरणातून शाप बाहेर पडला होता. तो जरी स्वीकारला गेला तरी जखमा राहतातच. अजित शांत झाला. कदाचित आता त्यालाही समजलं होतं. काळ्यानं त्याला ते सगळं दाखवलं होतं जे एक आई वर्षानुवर्षे सहन करत आली होती. दुसऱ्या दिवशी संजनाची तब्येत आणखीनच बिघडली. ती स्वतःचे केस सोडू लागली, स्वतःला जखमा करू लागली. तेव्हा डॉक्टरांनी तिला जबरदस्ती औषध दिला. तिचा आवाज खोलीभर घुमत होता, आई, मला माफ करा, मला माफ करा. तिचे वडील दाराजवळ उभे राहते. आई भिंतीला टेकून रडत होती. डॉक्टर हताशपणे इंजेक्शन देत होते. मधुजींनी हे सगळं ऐकलं, सगळं जाणलं. पण मनात एक विचित्र शांतता होती. त्या एक आई होत्या ज्यांनी आपल्या मुलासाठी सगळं सहन केलं होतं, ज्याच्यावर वारंवार अन्याय झाला, पण त्यांची वेदना शेवटी देवाच्या दरबारात ऐकली गेली होती. संजनाचा हिशोब आता सुरू झाला होता. ही शिक्षा तिला कोणत्या माणसाने दिली नव्हती, तर ती फक्त काळाने स्वतः लिहिली होती. मधुजींच्या मनात सुडाची भावना नव्हतीच कधी, पण एक समाधान नक्की होतं. देव न्याय करतो, उशिरा का होईना करतो, पण पूर्ण न्याय करतो. त्या दिवशी सकाळी नेहमीसारखीच होती, पण मनात एक बेचैनी होती. त्या रोजच्या प्रमाणे पूजा करत होत्या. तेवढ्यातच दरवाजावर टकटक झाली.
दार उघडलं तर समोर त्यांचा भाऊ आणि वहिनी उभे होते. त्यांचे चेहरे एवढे उतरलेले होते की एक क्षण त्यांना विश्वासच बसला नाही. हे ते लोकच तेच लोक आहेत का ज्यांनी वर्षापूर्वी खोट्या आरोपांवरून त्यांना घराबाहेर हकलून दिलं होतं. भावाच्या हातात एक छोटीशी पोटली होती. जणू एखादा प्रवासी दारावर आसरा मागत आला होता. मधुजी काही बोलायच्या तोपर्यंत वहिनी त्याच्या पायाशी कोसळली आणि रडत म्हणाली, फक्त एकदा देवाच्या नावाने मला माफ करा. मधुजी एका दगडासारख्या थिजल्या, शांत राहिल्या. त्यांनी आयुष्याचा सर्वात कठीण क्षण त्यांच्या हात सोडला होता. आज त्या त्यांच्या पायाशी रडत होत्या, भीक मागत होत्या. मधुजी काहीच बोलल्या नाहीत, फक्त तिला पाहत राहिल्या. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू, कापत असलेले हात आणि चेहऱ्यावरची लाज हे सगळं पाहून मधुजी अनेक वर्ष मागे गेल्या. भाऊ पुढे आला. त्याच्या डोळ्यातही पाणी होतं. आवाज घहिरलेला होता. तो म्हणाला, ताई मला माफ कर. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. तुला कायम दोष दिला. मी माझ्या डोळ्याने सत्य पाहण्यास नकार दिला. पण आता संजनाची अवस्था पाहून सगळं स्पष्ट झालं आहे. ती जी सहन करते ते तुझ्या शापाचंच फळ आहे. तुझ्या आतल्या वेदनेचं उत्तर आहे. मधुजींचं हृदय थबकलं. वर्षानुवर्ष दडपलेला आक्रोश ओठांवर येऊ पाहत होता. पण त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांना वाटलं, आता मी ओरडून विचारावं का? आता आलात का माफी मागायला? सगळं संपल्यावर आठवलं माझं सत्य. आणि त्या शांत राहिल्या. त्यांच्या आईने शिकवलं होतं, सत्य बोलून नाही, सत्य सहन करून जिंकायचं असतं. बहिणी अजूनही रडत होती. ती पुन्हा पुन्हा म्हणत होती, मीच तुझ्यावर खोटा आरोप लावला होता. मला वाटलं होतं तू घरात खूप वेळ घालवतेस आणि माझा नवरा तुला जास्त महत्त्व देतो. माझ्या अहंकाराने माझ्या बुद्धीवर पडदा टाकला. मी बदला घेण्यासाठी माझ्या मुलीचं तुझ्या मुलाशी लग्न लावलं. पण माझ्या मुलीची अवस्था पाहून समजलं, जिच्यावर अन्याय केला तिच्या शापानेच आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. तिचे शब्द मधुजीच्या मनाला भिडले. पण जखमा खूप जुन्या होत्या. प्रत्येक शब्दासोबत जुन्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. तो संध्याकाळचा क्षण जेव्हा भावाने त्यांना घराबाहेर टाकलं होतं. ती रात्र जेव्हा त्या अजितला मिठी मारून रडल्या होत्या. तो दिवस जेव्हा त्यांनी कारखान्यात घाम करून मुलांची फी भरली होती. आता त्यांचा भाऊ पुढं आला. त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, जगाचा बदला या जगात मिळतो. आज मी माझ्या मुलीला तुटताना पाहिलं आणि समजलो, तुझ्याबरोबर जे झालं ते फक्त अन्याय नव्हता. ते एक फार मोठ्या अन्यायाची गोष्ट होती. मला लाज वाटते की मी माझ्या बहिणीला ओळखू शकलो नाही. मधुजींनी डोळे मिटले आणि मनात देवाचे आभार मानले. त्या देवाचे जो सगळं शांतपणे पाहतो, जो उशिरा का होईना पण सत्य उघड करतो. मधुजींनी दोघांनाही बसायला सांगितलं, पाणी दिलं आणि शांत आवाजात एवढंच म्हणाल्या, माफी मागण्यापूर्वी जर मनापासून पश्चाताप असेल तर देवही माफ करतो. मी तुम्हा दोघांनाही मनापासून माफ करते. त्यांच्या या शब्दांनी वहिनीचा पान फुटला. त्या मोठ्याने रडू लागल्या आणि म्हणाल्या, काश हे सत्य मला आधी समजलं असतं तर आजचा हा दिवस पाहावा लागला नसता. त्यांचा मुलगा अजित दाराजवळ उभं राहून सगळं ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती. तो आता सगळं समजत होता, जे त्याने वर्षानुवर्ष दुर्लक्ष केलं होतं. मग संजनाच्या तब्येतीबद्दलचं बोलणं सुरू झालं. वहिनी म्हणाल, ती रात्रंदिवस फक्त तुमचंच नाव घेत असते. म्हणजे जोपर्यंत आईची माफी मिळत नाही तोपर्यंत मला शांती नाही. मधुजीने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, मी तिला माफ केलं आहे. देवासाठी, माझ्या मुलासाठी आणि माझ्या स्वतःच्या आयुष्यासाठी. पण जे काही घडलं माझ्या आयुष्यात मी कधी विसरू शकणार नाही. त्या क्षणी त्यांच्या मनावर वर्षानुवर्ष साचलेलं ओझं थोडं हलकं झालं. जे कलंक त्यांच्या चारित्र्यावर खोट्या आरोपांनी लावले गेले होते ते आज धुवून निघाले होते. ज्या नजरा कधी त्यांच्याकडे शंकेने पाहायच्या त्या आज लाजाने खाली झुकल्या होत्या. थोड्याच वेळात ते दोघे निघून गेले आणि मधुजींनी पुन्हा देवाचे आभार मानले. आज त्यांच्या जखमाने साक्ष दिली होती की त्यांच्या देवाने पुन्हा त्यांना सन्मानाने परत दिला होता. त्या दिवसानंतर त्यांचा भाऊ दरवेळी भेटायला आला की त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे सावट असायचं. तो त्यांच्या पायाशी बसायचा आणि म्हणायचा, दीदी फक्त एकदा अजून सांग की तू मला मनापासून माफ केलं आहेस. त्या त्याचा हात हलकेच थोपटत म्हणायच्या, मी तुला मनापासून कधीच माफ केलं आहे. पण सत्य असं होतं. तो त्यांच्या पायाशी बसायचा आणि म्हणायचा, दीदी फक्त एकदा अजून सांग की तू मला मनापासून माफ केलं आहेस. त्या त्याचा हात हलकेच थोपटत म्हणायच्या, मी तुला मनापासून कधीच माफ केलं आहे. पण सत्य असं होतं की काही जखमा माफ करता येत नाहीत. काही जखमा माफ करता येतात, पण त्या कधी बऱ्या होत नाहीत. वहिनी प्रत्येक भेटीत रडतच असायच्या. त्यांच्या ओठावर एकच वाक्य असायचं, जर मी ते खोटं बोलले नसते तर आज हा दिवस पाहावा लागला नसता. पण म्हणतात ना, जसं पेराल तसं उगवेल. त्या संध्याकाळी जेव्हा सगळे शांत दिसत होतं तेव्हा अजितच्या फोनवर एक कॉल आला. फोनवर संजनाची आई होती. आवाज थरथरत होता, बाळा. संजना आता नाही राहिली. अजितच्या हातातून फोन जवळजवळ निसटला. त्याचा चेहरा पांढरा पडला आणि तो थेट जमिनीवर बसला. मधुजी घाबरून जवळ गेल्या आणि विचारलं, काय झालं बाळा?
अजित त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागला. मधुजींच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. जिच्या अहंकाराने, कटू वागणुकीने आणि अन्यायाने त्यांना फोडलं होतं, ती आता या जगातच राहिली नव्हती. थोड्या वेळाने अजितला सावरून त्यांनी खोलीचा दरवाजा बंद केला आणि देवासमोर हात जोडले. हे देवा, जर माझ्या अहंकारामुळे काही घडलं असेल तर मला माफ कर. मी तिलाही मनापासून कधीच माफ केलं होतं. दुसऱ्या दिवशी संपूर्ण परिसरात एकच चर्चा होती. ही शिक्षा आहे त्या अन्यायाची जी तिने सासरू केली होती. लोक दुःख व्यक्त करत होते, पण म्हणत होते देवाचा न्याय विलक्षण असतो. जो करतो तो भोगतो. मधुजी सगळं ऐकत राहिल्या, काही बोलल्या नाहीत. त्यांच्या मनात मात्र एक शांतता होती, एक अजब शांतता. काय बघताय? शेजवान फ्राईड राईस बनवते. संजनाच्या मृत्यूसाठी रडू शकल्या नाहीत, कारण ती फक्त सून नव्हती. ती एक आईची मुलगी देखील होती. एक स्त्री होती जी वेळेत समजली नाही. अजित काही दिवस शांत राहिला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप भरलेला होता. तो पुन्हा पुन्हा म्हणायचा, आई, मी तुझं ऐकलं नाही. तुझ्या वेदना समजून कधी घेतल्या नाही. तुझ्या डोळ्यात पाहण्याऐवजी मी बायकोच्या शब्दांवर विश्वास ठेवला. पण आता सगळं संपलं. मधुजींनी त्याला मिठी मारली आणि म्हणाल्या, बाळा, मी आई आहे. आई कधी आपल्या मुलावर तक्रार करत नाही. तुलाही सगळं समजलं, हाच माझा विजय आहे. संजनाचं जाणं म्हणजे केवळ मृत्यू नव्हता. तो एक शेवट होता, एक हिशोब होता, जो काळाने मधुजींसाठी लिहिला होता. तो हिशोब ज्यात वर्षानुवर्षाचा वेदना, संयम आणि शांती आणि प्रार्थना गुंफलेली होती. त्या क्षणी त्यांना असं वाटलं जणू वर्षानुवर्षाचं ओझं उतरलं आहे, पण आत्म्यावरली जखमा कधी पुसल्या जात नाही. मधुजी अंगणात शांतपणे बसल्या होत्या. हातात चहाचा कप होता आणि अजित त्यांच्या पायाशी बसलेला होता. डोळे जमिनीवर खेळलेले होते. त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, आता आयुष्य नव्याने सुरू करायचं आहे. जुन्या कटू आठवणी मनात ठेवशील तर कधी शांतता सापडणार नाही तुला. अजित त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आई, तू माझ्यासाठी स्वर्गासारखी आहेस. तुम्ही मला फार उशिरा समजलं, पण आता समजलं आहे. तुझी सेवा करणं हाच माझा उद्देश आहे. त्या क्षणी मधुजींच्या मनाला खऱ्या शांतीचा अनुभव मिळाला. त्यांनी देवाकडे प्रार्थना केली, हे देवा, जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला कधी एकटं सोडू नकोस. आणि जो दुसऱ्यांवर अन्याय करतो त्याला वेळेवर त्याचं प्रतिबिंब दाखव. आता मधुजींच्या मनावरचा बदनामीचा धुरळा पूर्णपणे साफ झाला होता. देवाने त्यांना पुन्हा प्रतिष्ठा परत दिली होती. तो क्षण असा होता जिथे त्यांच्या सात्याच्या प्रकाशाने खोट्याचे सगळे थर जळून टाकले होते. ती सकाळ होती जी अनेक अंधाऱ्या रात्रीनंतर आली होती. घरात शांतता होती. अजित त्यांच्यासमोर बसला होता. डोळ्यात वर्षानुवर्षाचं दुःख दाटलेलं होतं. तो म्हणाला, आई, मी खूप चूक केली. मी नादान होतो. तुझं दुःख कधी समजून घेतलं नाही. तुझ्या तक्रारीने कधी लक्ष दिलं नाही. मी सत्य पाहिलं, पण उशिरा. मधुजींचा हात त्याच्या डोक्यावरून फिरत होते, जणू वर्षानुवर्षाच्या दुःखावर मलम लावत होत्या. त्या म्हणाल्या, बाळ, आईची मिठी नेहमी खुली असते. उशिरा आलास, पण रिकामा हाताने नाही गेलास. अजित छोट्या मुलासारखा त्यांच्या खुशीत रडत होता आणि मधुजी देवाचे आभार मानत होते की त्यांचा मुलगा वेळेत सत्य समजून गेला. संजनाच्या जाण्याने तो तुटला होता, पण त्याच तुटण्याने त्यांच्या अंतर्मनातला प्रकाश जागा झाला होता. काही महिन्यानंतर अजितच्या चेहऱ्यावर पुन्हा आयुष्याची चमक दिसू लागली. त्यांना समजलं होतं की तो आता आयुष्य नव्याने अपराध भावाशिवाय आणि नव्या आशेने सुरू करू इच्छितो. म्हणून मधुजींनी त्याच्या दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या, बाळा, जर माणसाला दुसरी संधी मिळाली तर त्यात पहिल्या वेळेची शिकवण असली पाहिजे. यावेळेस अशा मुलीची निवड केली जी फक्त पत्नी नाही तर चांगली सूनही बनेल आणि सगळ्यात महत्त्वाचं एक चांगली माणूस असेल. आणि देवाने त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलं. काही आठवड्यानंतरच एक संबंध आला. त्या मुलीबद्दल सगळेच चांगले बोलत होते. संस्कारी आहे, गुणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांची, सासूची सेवा करणारी. मधुजींचा निर्णय पक्का झाला. लग्न साधेपणाने पार पडलं. नवीन सून अंगणात पाऊल ठेवून मधुजींच्या जवळ आली. तेव्हा त्यांच्या मनात एक अनोखी शांतता पसरली होती. अजितच्या डोळ्यातही समाधान दिसत होतं. आणि मधुजी मनोमन म्हणाल्या, देवा, तुझे आभार. कदाचित माझ्या मुलाच्या आणि माझ्या आयुष्याच्या नव्या सुरुवातीला आता आणखी आनंदाची साथ मिळेल. नवीन सुनेचं नाव होतं रूपा. ती रोज सकाळी उठून सर्वात आधी मधुजींच्या खोलीत येत असे. त्यांची विचारपूस करी, त्यांच्यासाठी चहा बनवी आणि दिवसाची सुरुवात त्यांच्या पायांना स्पर्श करून करत असायची. त्या प्रत्येक वागण्यात गोडवा आणि आदर होता. घरात पुन्हा ती खुशाली परत आली होती, जी अनेक वर्षांपूर्वी हरवली होती. जेवणाच्या टेबलावर पुन्हा आशा ऐकू येऊ लागला होता. स्वयंपाकघरातून रुचकर सुगंध दरवळत होता आणि अजित आता मधुजींना आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग मानू लागला होता. तो संध्याकाळी ऑफिसहून परत आल्यावर मधुजींच्या खोलीत बसून त्यांच्याशी बोलत असायचा.
आणि म्हणत असे, आई आज जी शांतता आहे ती कधी नव्हती आपल्या आयुष्यात. आयुष्य जेव्हा स्वतःचं खरं रूप आयुष्य पुन्हा स्वतःचं खरं रूप परत मिळवती असं वाटतं. हे ऐकून मधुजींच्या डोळ्यात पाणी येईल. आज त्यांच्या आयुष्यात ती शांती होती, ज्याची त्यांनी आयुष्यभर प्रतीक्षा केली होती. त्यांनी एवढं संयमाने सहन केलं होतं, त्याचं फळ आता मिळत होतं. त्यांचा मुलगा बदलला होता. तो आता त्यांच्या दुसऱ्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी आपल्या आईचं आईचं ऐकत होता. तिच्या प्रत्येक बोलण्याचा आदर करत होता. तो आता त्यांच्या त्यागाला केवळ कर्तव्य म्हणून नाही तर कृतज्ञतेने भरलेल्या भावनेने पाहत होता. ती संजना, जिला मधुजींनी कधी आपल्या वेदनेचं दुसरं नाव मानलं होतं, तिचा शेवट आता सगळ्या जगासमोर होता. शेजारच्या बायका जेव्हा त्यांच्या घरी येत तेव्हा नजरा खाली करून म्हणत, "दीदी, तुम्ही जे सहन केलं ते दुसरं कुणी असतं तर कधीच सहन केलं नसतं. कदाचित मेलच असता. तुमच्या संयमाने तुम्हाला वाचवलं आणि शेवट सगळ्यांसाठी एक धडा बनलात." त्या मधुजी फक्त हसत म्हणायच्या, "धडा फक्त त्यांना नाही, मला पण मिळाला देवावर विश्वास ठेवण्याचा, शांततेने सगळं सहन करण्याचा आणि क्षमा करण्याचा." त्यांची नवीन सून रूपा आज त्यांच्याशी चहासारखी एकरूप झाली होती. ती त्यांचं प्रत्येक काम स्वतः करत असे. अजित दररोज त्यांना जाणून देतो की आता त्याने आपल्या आईचं खरंच ओळखलं आहे. तो त्यांना त्यांच्या जुन्या आठवणींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत असे. पण काही जखमा अशा असतात की त्या भरतात, पण त्यांचे ठसे कायम राहतात. मधुजीने रूपाला सगळं कधी सांगितलं नाही, कारण तिच्या प्रेमावर त्यांना शंका नव्हती आणि त्या नाही इच्छित होत्या की त्यांच्या जुन्या जखमांचा सावली तिच्या आनंदावर पडावी. मी तर सगळ्या स्त्रियांकरता प्रार्थना करते, ज्या आजही मधुजींसारख्या परिस्थितीतून जात आहेत. त्या शांत आहेत, पण आतून शिकत आहेत. माझी देवाकडे प्रार्थना आहे की कोणत्याही मुलीला, आईला किंवा बहिणीला तसं दुःख सहन करावं लागू नये, जे मधुजींनी सहन केलं. कोणालाही आपल्या